कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का, गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली म्हणजे नेमकं काय झालं होतं? बोधी वृक्षाखाली बसलेल्या त्या एका रात्रीत असं काय घडलं ज्यामुळे सिद्धार्थ गौतम हे गौतम बुद्ध बनले? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो, कारण ज्ञान प्राप्ती हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो, पण नेमकं काय घडलं ते फार कमी लोकांना माहीत आहे. गौतम बुद्ध हे एका राजघराण्यात जन्माला आले होते. त्यांच्याकडे संपत्ती होती, वैभव होतं, सुखसोयी होत्या, पण तरी त्यांच्या मनात एक प्रश्न सतत फिरत होता: माणूस दुःखी का असतो? जन्म, म्हातारपण, आजार आणि मृत्यू यापासून कोणी का वाचू शकत नाही? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी राजवाडा, पत्नी, मुलगा आणि सर्व सुख सोडलं. अनेक वर्ष त्यांनी कठोर तपस्या केली, इतकी की त्यांचं शरीर अगदी अशक्त झालं होतं. पण नंतर त्यांना समजलं की शरीराला त्रास देऊन सत्य मिळत नाही आणि फक्त सुखात राहूनही सत्य मिळत नाही. म्हणून त्यांनी निवडला मध्यम मार्ग. ते बिहारमधील महाबोधी टेम्पल येथे एका पिंपळाच्या झाडाखाली बसले. त्यांनी मनाशी ठरवलं की मला जोपर्यंत अंतिम सत्य मिळत नाही तोपर्यंत मी येथून उठणार नाही. रात्र झाली, वातावरण पूर्ण शांत होतं. फक्त वाऱ्याची हलकी झुळूक आणि पानांची सळसळ ऐकवत होती. सिद्धार्थ खोल ध्यानात गेले. हळूहळू त्यांचं मन पूर्ण शांत झालं. ज्ञानाच्या पहिल्या टप्प्यात त्यांना स्वतःचे अनेक पूर्वजन्म दिसले. त्यांनी पाहिलं की जीवन फक्त एका जन्मापुरतं मर्यादित नाही. जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म असं चक्र सतत सुरू असतं. दुसऱ्या टप्प्यात त्यांनी पाहिलं की प्रत्येक जीव आपल्या कर्मानुसार जन्म घेतो. चांगल्या कर्माचं चांगलं फळ मिळतं, वाईट कर्माचं वाईट फळ मिळतं. त्या क्षणी त्यांना समजलं की आपलं भविष्य आपल्या हातात असतं. पण सर्वात महत्त्वाचा क्षण अजून यायचा होता. रात्रीच्या शेवटच्या प्रहारात त्यांनी मानवी जीवनाचं सर्वात मोठं सत्य जाणलं. त्यांनी पाहिलं की प्रत्येक माणसाच्या जीवनात दुःख आहे. कोणाला पैशाचं दुःख, कोणाला नात्याचं दुःख, कोणाला आरोग्याचं दुःख. मग त्यांनी स्वतःला विचारलं, हे दुःख येतो कुठून? आणि त्यांना उत्तर मिळालं: इच्छा, आसक्ती आणि अज्ञान. आपण सतत काहीतरी हवं असं वाटतं. जे आहे ते कायम राहावं असं आपल्याला वाटतं. जे आवडत नाही ते दूर जावं असं वाटतं. यामुळे मन अस्वस्थ होतं. ज्या क्षणी ही गोष्ट त्यांना पूर्णपणे समजली त्या क्षणी त्यांच्या मनातील लोभ, राग आणि अज्ञान नष्ट झालं. त्यांना समजलं की या जगात काहीही कायमचं नाही. प्रत्येक गोष्ट बदलते. सुख बदलतं, दुःख बदलतं, शरीर बदलतं, विचार बदलतात. आणि जे बदलतं त्याला मी म्हणणं ही सर्वात मोठी चूक आहे. याच क्षणी त्यांना निर्वाण प्राप्त झालं. म्हणजे मन पूर्णपणे मुक्त झालं. कोणतीही भीती नाही, कोणताही राग नाही, कोणताही लोभ नाही. फक्त शांतता, फक्त जागरूकता. ते आता सिद्धार्थ राहिले नव्हते, ते बुद्ध झाले होते. बुद्ध म्हणजे पूर्णपणे जागृत झालेला. ज्ञान प्राप्ती म्हणजे आकाशातून प्रकाश पडणे नाही, कोणताही चमत्कार नाही. ज्ञान प्राप्ती म्हणजे स्वतःच्या मनाला पूर्णपणे समजून घेणे, जीवनाचं खरं स्वरूप ओळखणे. आजही बुद्धांची शिकवण तितकीच महत्त्वाची आहे, कारण आपलं दुःख बाहेर नसतं, ते आपल्या विचारांमध्ये असतं. जर आपण आपल्या इच्छावर नियंत्रण ठेवणं शिकलो, वर्तमानात जगायला शिकलो आणि सर्वांशी करुणेने वागलो तर आपणही बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालू शकतो. म्हणूनच गौतम बुद्ध फक्त एक व्यक्ती नाहीत, ते विचार आहेत, एक मार्ग आहेत आणि एक प्रकाश आहेत. जर तुम्हाला बुद्धांची कोणती शिकवण सर्वात जास्त आवडते हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बुद्धं शरणं गच्छामि.